हॅलो फ्रेंड, हे बघा आज आमची निधी आणि चिकी आलाय आमच्याकडं बाळ बघायला कोण आलेत बघा. तर आता मी चायनीज आणलंय त्यांना दुपारचं जेवायला. तसं चपाती भाजी आहे, पण जरा म्हणलं आता लई दिवसांनी आले ती स्पेशल काहीतरी आणावं. आता बनवायला बी आपल्याकडे टाईम नाही. चिक्या बोल ना. अरे तू तर छत्रपती महाराजांचं काढलंय ती चंद्रकोर. आ एक बी शब्द बोलला नाही आज. तिनं काढलाय होय, आता बोलायला लागलं. हो हिनं काढलाय म्हणताय ती. हा एक शब्द बोलला बघा, आल्यापासून एक बी शब्द बोल नाही. आला झोपला का आता उठलाय. आता दुपारी 2 वाजले ती. हा 2 वाजले ते. तर आमची पिऊ शाळेत गेली आज. पिऊ घरी नाही. चिक्की हाय. आणायचं का तिला शाळेत का पाठवत नाही तसं? पाठवते पण काय कोण आणायचं, लांब आहे शाळा, जवळ नाही शाळा तिची. दादाला आणायला होतं मग शाळालाही बुडवती एकतर ती. त्याच्यामुळं जाऊ वाटत नाही तिला शाळेला. हे आमचं बाळा झोपलंय. कसं चाललंय रोज चाललंय रोज म्हशीसारखं. चपक 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 करते. हा चांगलं झालंय का चायनीज? होय. कशाला आला रे चिक्या? कशाला आला? काय काम? बोल ना, बोल की चिक्कू. बोलते ए बाळा, बाय बघायला बोलते. कशाला आला हा प्रश्न विचारला की त्याला कसं तरी जातं. मग ते कशाला आला म्हणजे तुसडपणा नाही झालं ना, ते खोंसाडपणाने बोलणं झालं. हा. हॅलो गाईज, हाय फ्रेंड. तर पिऊ शाळेत गेली आज आणि लेकरं आले ते बघा. असंच झालं. त्यांनी आधी सांगितलं असतं आम्ही येणार आहे म्हणून सकाळ सकाळ, तर मी तिला मग ह्यांच्यासाठी ठेवून घेतलं असतं. पण आता तिला लई टाईम होतंय, उशीर होतं यायला. ती किती वाजता बरं? 4 वाजता येते संध्याकाळी. आणि सकाळी 10:30ला जाते. 10:30ला तर वर्गात बसते. 10ला प्रार्थना सुरू होते. तर बघा आज निधी आली. ही भावाची लेकर आहेत आमच्या. लई दिवसांनी आली निधी. आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आम्ही आज बाहेर जाणार आहे देवदेवाला फिरायला, मटण खायला. पाहुणेरावळ्याच्या इथं आज बोकड कापणार आहे ती. पण मला खायचंच नाही ना मटण, बेबी लहान असल्यामुळं. पिवडीचे पप्पा जाणार आहेत पिवडीला घेऊन. पिवडी जाणार आहे तिकडे 4 वाजता. आणि गोल्या एक जाणार आहे. हाय फ्रेंड, गोल्या काय करतय? गोलू कर घरी आला जेवायला. जेवण करायला लागलास काय तू? काय खायलास? हे आमचा पप्पी आहे, ही माझी मशीन आहे. हे आमच्या पिवडीचं स्कर्ट आहे, फाडून मी ह्याला लावलंय. झाकलंय मशीनीला लय जपते मी. ही काय तेलाची ही काय अरे तुम्ही नीट ठेवत नाही सामाय ना. तू म्हणके जा तुझ्या घरी न्या जावा मशीन. म्हणके मी कशाला म्हणू? नको म्हणायचं. अभ्यास कर, अभ्यास. मोबाईल घेऊन बसतो सदा कदा. बॅलेन्स नाही ह्याच्यात. हा बघायचं का तुला? पेलेच नाही. हो, फोन लावतो मी. कधी दिसत नाही अभ्यास केल्यानं. मी किती अभ्यास करायची माहिती का तुला? 24 तास पुस्तक असायचं माझ्या हातात. 20 तास? हा, बाहेरची लोक म्हणायची ज्यावेळेस बघल त्यावेळेस आजीच्या हातात पुस्तकच असतंय म्हणायची. TV सुद्धा बघत नव्हते मी माहिती का, फक्त शनिवार किती पगार रविवार. आहे तुला आता? मला 10,000. 10,000 फक्त? हा, कितवी झाली? 15वी. 10,000 फक्त? हा बरं आहे की मग पगार तुला. हा, बरं आहे की मग. घरी बसल्या बसल्या काय लेकर बाळ सांभाळून, संसार सांभाळून सगळं करते की मग. काकाला किती पडते पगार? काकाचे माझं कंपॅरिझन करू नको. मी माझ्या पुरतं त्यांचा पूर्ण परिवार सांभाळून मी करते. त्यांना सांभाळायला बरी एक लिकरू बघू मग ना की 9 येत आहे का नाही. 1 मिनिट सुद्धा घेत नाही कोणी लिकरू माहिती का. मग मी कशी सांभाळून सगळं करते.
फिरते की तुम्ही हा मग पैसे सापडले मला 5 रुपये हा नेऊ का सगळं ब्लरच दिसतंय अरे इथं कसं नी की मग पैसे 5 रुपये नको. का तू परत म्हणजे तू कमवते का आम्ही कमवते पैसे न्यायला आली शिकणं मी कशाला नाही. मग काय ही डंबेल्स आहे बघा ते उचलते काय म्हणते त्याला डंबल डंबल्सच आहे पण ते असं ह्याला काय करायचं घेतलं असल्या व्यायामाला असं करते हा? पुशअप म्हणतात का पुशअप असतील ना आणि डिप्स डिप्स ते नसते डिप्स तर असे उचलायचं हा मग पुशअप आहे मसल बनवायचं मसल बनायचं बॉडी बिल्डर बनवायला आणलंय त्यांनी आता आणि एमबीएम नाही करत ते असं चाललंय ते होय. ठेवलंय ती हा अरे तू लय जेवू नको तुम्हाला 4 वाजता तिकडे जेवायला जायचं मी सांगितलं नाही का सांगितलं नाही जायचंय तिकडं जायचंय वगैरे जायचंय बघ की दोघांना बी जायचंय दोघाला बी जायचंय तुम्हाला दोघांचं काय काम आहे जेवायला जेवाय फक्त हा टाकळीला आपल्या घरी आहे की जेवाय हा तितकं इतकं भारी भेटतंय का सांग हा एखादं बोकड कापायचं आपल्या घरी तुम्हीच कापा तुम्ही राहिला आम्ही कापून थकलोय द्या पैसे मी कापतो तुझ्या आईला पैसे कुठं आणायचं आणायचं कुठे कामाला बिघडलं मग जातोय की कामाला तुझ्याच आईला सुख समाधान लागण्यासाठी कापायला लाव एखादा बोकाड तुला सुख समाधान आहे का बोकड कापून तुला नाही की मग ते खाऊ- कळायला पाहिजे सुख ना समाधान लोकांना. खावायचं. उगा देवाच्या नावाने कापते ती स्वतः गिळते ती बोकडं कोंबड्या बिंबड्या काय कापू नये खरं तर खाऊ नये बी आईज कोण आलं तुमच्या घरी रामदासाची लेकर नाहीत वय आलेली आहे ती घरी आहेत की काय करते चायनीज खाते ती दोघं जण आहेत कोण दोघं बारकी बारकी आहेत दोघं बी बहीण भाऊ चिकी आलाय हा एक बी शब्द बोलत नाही गपचिप बसतय आला थोड्या वेळ बसला आणि झोपी गेला लवकर उठला असं की झोपी गेला झोपीतनं उठलाय आता आणि चायनीज खायला लागलाय कोण सोडून गेली रामदासा बाळ बघायला आलेत म्हणा त्यांची आई आली नाही लेकरांना पाठवून दिले काय करायचं लेकरांना उलट जाईल उरपट हा लेकर काय करणार आहे ती आई एकदा बी आली नाही एकदा फोन बी केलेला नाही आईने त्यांच्या आली सगळं नाही दवाखान्यात सगळं बघा नाहीच आली म्हणून इतक्या जवळ असताना लोक कुठल्या कुठं तरी ती मग काय हो आणि तुझा बाप वारला होता त्यावेळेस बी नाही आली बाई ती कसली बाया माया कसलं काय काय माहिती जार आणलाच नाही का तुम्ही कुठं चल जाऊन आलो पाहिजे चालत नाही ना जारवालाच आवाज आलता बरं का तिथल्या तिकडे ती वळला बघ महागारी असं झालं तुला बोलायला नव्हतं अहो तिकडे जाऊ पडत आमच्या ह्याला बी तसंच केलं त्या दिवशी त्यांनी जार दिलाच नाही की त्यांनी हा. गाडीवर तुम्ही दोघांनी नाही जाऊन त्याला निघालच ना नाही आला इकडे ती आमचा बी त्या दिवशी नव्हतं होय तुम्ही दोघांनी जाऊन आणला की रात्रीच्याला उद्या सांगतो त्याला हो आमचं तर पैसे अडकलं होतं त्याच्याकडे तरी पण त्यांनी जार नव्हता दिला असला माणूसही जारवाला कधी कधी सटकल्यावरच करतय जारच देत नाही पैसे असून सुद्धा म्हणता अजून विसरून गेलो आहे का सगळ्या लोकांची जार देता येईल लाईनीनं घरागणीच आम्हाला जार दिला नव्हता पहिलं घर आहे तरी आमचं चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा